महाराज की गणपती बाप्पा वारसाई खोडकेवाडी संघाचा बेस्ट कॉर्नर दाखल यावी मंचावरती आपण पाहतोय आणि त्याचबरोबर भारतीय संघाच्या संभाव्य संघामध्ये आपण ज्यांची वर्दी लागलेली पाहणार आहोत तो शुभम शिंदे शब्दे निसटण्याचा सटकण्याचा पुरेपूर प्रयत्न होता परंतु डिफेन्स इथे तगडा आहे वागसाई खोडकेवाडी संघाचा परंतु इथे चक्रव्यूह लक्षात गेले शानदार अटॅक पाहायला मिळाला मयूर कदम दाखवतो आपला दम. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. काय पण ते येऊ देत ना, ते आल्यावर घेऊ परत. तर मित्रांनो, आज आम्ही चाललोय हरचेरीत हळदीला. भावाचा मित्र आहे, त्याचा मित्र तो आमचा मित्र. सो आम्ही आता निघालो. दोघ जण येत आहे, आम्ही दोघ जण आहे आणि अजून प्रथम आणि सुमित येतोय ना. हे प्रथम आणि सुमित येतोय ना, प्रथम आणि सुमित येतोय. तर आम्ही आता निघतोय. त्यांनाच फोन केला नाही. तेच गाडी असू दे कोणाची, तू ये म्हणावं. वेळ किती झाला, चला लेट्स गो. चल निघालोय आम्ही. आपला निवळीचा कोकजी वॉटरला टोल नाका आहे. रात्रीचा असा दिसतो. परवा आम्ही नमुनाला गेलो ना, त्या दिवशी धुकं किती प्रवीण माहिती आहे का. इथं एक नंबर आपल्या बरोबर दोघं जण सुमित आहे आणि पाठी प्रथम आहे. चला हे रेस लावूया. मित्रांनो, फायनली आम्ही आलोय. नवऱ्या मुलग्याचं नाव काय? शुभम आणि नवरी मुलीचं नाव सोनम. आपला भाऊ SS ला कामाला लागलाय ना, तिथलाच त्याचा मित्र आहे. मित्रांनो, आम्ही आता चाललो आहे नवरदेवाला भेटणार आणि आम्ही आता निघणार घरी जायला. चल प्रवीण हो पुढे, फोटो काढताय. यासाठी करायला पाहिजे होतं. मित्रांनो, आम्ही आता आलोय गारवांच्या वाडीत. आई मराठी देवीचा उत्सवानिमित्त कबड्डी आहे, त्याच रोडला होत्या. आणि या बाजूला कबड्डीच्या स्पर्धा आहे, बघायला चाललोय. सन्माननीय धर्मा जोशी साहेब यांना विनंती राहील की आपण आपल्या शुभस्ते दादू पाटील यांचा इथे सन्मान करावा. सर्व खेळती आहे, ओळख आहे वारसाई खोडकेवाडी संघाचा बेस्ट कॉर्नर दाखल यावी मंचावरती आपण पाहतोय आणि त्याचबरोबर भारतीय संघाच्या संभाव्य संघामध्ये आपण ज्यांची वर्दी लागलेली पाहणार आहोत तो शुभम शिंदे याचा आपण इथे मंचावरती सन्मान करतो. प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटामध्ये हा सन्मान इथे केला जातोय. या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय रामचंद्र कांबळे साहेब, आपणास विनंती आहे आपण आपला शुभ हस्ते प्रो कबड्डी स्टार खेळाडू सन्माननीय शुभम शिंदे याचा इथे आपण सन्मान करूया. प्लेअर वर आहे. महाराज की गणपती बाप्पा यावेळी प्रेसिडेंट खेळण्यासाठी वारसाई खोडकेवाडी संघाचा बेस्ट कॉर्नर दाखल शुभम शिंदे यावेळी पहिली रेड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एक स्टायलिश खेळाडू आहे तेलुगू टायगर संघाचा बेस्ट कॉर्नर दाखल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो खेळाडू पहिलीच रेड घेऊन शुभाशी सुरुवात करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट कॉर्नर इन राईट कॉर्नर इनच्या दिशेने फुटबॉल त्यांचं चाललंय. थोडासा डिफेन्सिव्ह घेत आणि ते पाहायला मिळतोय. आक्रमण आणि हल्ला हे इथे आपल्याला पाहायला मिळणार. सक्सेसफुल टॅकल पॉइंट गोज टू वारसाई खोडकेवाडी. वारसाई खोडकेवाडी संघाला मिळालेला पहिलाच पॉइंट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. शानदार टॅकल डुबकी घेतली होती अमरसिंग कश्यपने. निसटण्याचा सटकण्याचा पुरेपूर प्रयत्न होता परंतु डिफेन्स इथे तगडा आहे वागसाई खोडकेवाडी संघाचा. परंतु इथे चक्रव्यूह लक्षात गेले शानदार अटॅक पाहायला मिळाला. मयूर कदम दाखवतो आपला दम थर्डसाठी.
तिसऱ्या ट्रायसाठी इथे असेल प्रयत्न. काही सेकंदांचा अवधी इथे बाकी असताना चाललेली खेळी. दुबकी घेते मिळाला जॉब करतोय. सामना इथे समाप्त साधतात. एक सुपर लेट करताना आपल्याला विजय बंगाल पाहायला मिळालाय. विजयी ठरतोय तो वागजाई कोळकेवाडी संघ. परंतु एक चांगलीच लढत देताना इथे आपल्याला पाहायला मिळालं तर निरिंद विजय चिपळूण. दोन्ही चिपळूणच्या या संघांचं हार्दिक अभिनंदन. तर मित्रांनो निवडीत आलोय आणि चहा प्यायला आलोय. मस्त की गरमागरम चहा. काय गावरान चहा ना. त्याला तोंड भाजलं. काय प्रवीण योगा आहे ना. गेलेली कशाला हळदीला आणि बघून आणले कबड्डी. काय तर अरे हो ते तो प्लॅन कॅन्सल झाला. पण ते लय पुढे राहिलं. दुपारी संपला नको. तर मित्रांनो फायनली घरी आलोय. व्हिडिओचा शेवट करतोय. आणि मित्र सांगायचं म्हणजे आम्ही गेलो होतो हळदीला आणि तिथेच येताना आम्हाला कारवांच्या वेळेत कबड्डीच्या मॅच आहे समजल्यावर तिथे बघायला गेलो. आणि अजिंक्य पवार आणि दुसरं शुभम शिंदे हे दोघं जण होते कबड्डी खेळायला. मस्त मॅच झाली. थोडीशी एकतर्फी झाली पण मस्त झाली. तर आता मित्रांनो व्हिडिओचा शेवट करतो. व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.